नमस्कार. थांबा. जर तुमची रास मेष, वृषभ, कन्या किंवा मकर असेल, तर हा व्हिडिओ मध्येच सोडू नका. कारण 17 ऑगस्टपासून सूर्यदेव सिंह राशीत प्रवेश करत आहे. आणि हा साधा सूर्यगोचर नाही. सूर्याच्या या राशी परिवर्तनाबरोबर केतूचा प्रभाव, शनी-चंद्राचा संबंध आणि याच काळात येणारं चंद्रग्रहण या सगळ्या गोष्टी एकत्र येत आहे. त्यामुळे पुढचा 1 महिना काही राशींसाठी संधी घेऊन येतोय, तर काही राशींना मात्र आरोग्य, पैसा आणि करिअरच्या बाबतीत विशेष सावध राहण्याची गरज आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर या काळात तुमच्या राशीसाठी नेमकं काय घडणार आहे हे आपण एक एक राशीनुसार पाहणार आहोत आणि शेवटी कोणत्या राशींना सर्वाधिक फायदा होईल आणि कोणत्या राशींना सर्वाधिक काळजी घ्यायची हे मी स्पष्ट सांगणार आहे. सूर्य सिंह राशीत प्रवेश करतोय, नेमकं काय घडतंय? सर्वप्रथम पाहूया की 17 ऑगस्टला नेमकं काय बदलतंय. सूर्य सध्या कर्क राशीत आहे. 17 ऑगस्टला सूर्य सिंह राशीत प्रवेश करतील. सिंह ही सूर्याची स्वतःची रास आहे. सिंह ही सूर्याची स्वतःची रास आहे, म्हणून सामान्य परिस्थितीमध्ये सूर्य सिंह राशीत असणं हा बलवान आणि प्रभावी गोचर मानला जातो. पण याच वेळी चित्र थोडंसं वेगळं आहे, कारण सिंह राशीत केतूचा प्रभाव आधीपासून आहे. सूर्य म्हणजे सत्ता, अधिकार, शासन, प्रतिष्ठा, वडीलधारी व्यक्ती आणि नेतृत्व. त्यामुळे सूर्य जेव्हा केतूच्या प्रभावाखाली येतो, तेव्हा सत्ता आणि अधिकाराशी संबंधित घडामोडींमध्ये अनिश्चितता वाढू शकते. राजकीय पातळीवर आरोप प्रत्यारोप, नेत्यांवर टीका, सत्ता संघर्ष आणि मोठ्या उलथापाथीचं वातावरण दिसण्याची शक्यता आहे. याच काळात शनी आणि चंद्र यांच्यातील संबंध मानसिक दबाव वाढवणारा ठरू शकतो. त्यामुळे सामान्य पातळीवरही चिंता, चिडचिड, मनावर दडपण आणि भावनिक अस्वस्थता वाढू शकते. आणि या सगळ्यात चंद्रग्रहणाची भर पडणार आहे. म्हणूनच हा काळ घाबरण्याचा नाही, पण सावध राहण्याचा नक्की आहे. आता पाहूया तुमच्या राशीसाठी याचा परिणाम कसा असेल तो. मेष रास मेष राशीसाठी हा काळ फारसा अनुकूल दिसत नाही. करिअरमध्ये बदल करण्याचा विचार असेल, नोकरी बदलायची असेल किंवा एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल, तर थोडे थांबणं चांगलं. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि परीक्षेच्या बाबतीत गाफील राहू नये. एखादी छोटी चूक संधी हातातून जाण्याचं कारण ठरू शकते. मेष राशीच्या महिलांनी, विशेषतः गर्भवती महिलांनी या काळात अधिक काळजी घ्यावी. घाई गडबड आणि अनावश्यक श्रम टाळा. थोडक्यात हा मेष राशीसाठी संयमाचा काळ आहे. जे अडकलं आहे ते जबरदस्तीने पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका. वेळ बदलली की मार्ग आपोआप खुला होईल. वृषभ राशीसाठी काळ मिश्र स्वरूपाचा आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. हाडाशी संबंधित त्रास, डोकेदुखी किंवा अंगदुखी याकडे दुर्लक्ष करू नका. महत्वाची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे. म्हणून एखादं काम लगेच होत नसेल तर निराश होऊ नका. काही निर्णयांसाठी थोडा अधिक वेळ देणं आवश्यक आहे. विशेषतः घर किंवा जागा बदलण्याचा विचार असेल तर हा निर्णय घाईने घेऊ नका. थोडा वेळ थांबून संपूर्ण परिस्थिती तपासा. मिथुन राशी मिथुन राशीसाठी इथे एक चांगली बातमी आहे. गेल्या काही काळापासून करिअर आणि घर या दोन्ही गोष्टी सांभाळताना तुमची मोठी कसरत होत होती. पण आता हे तारेवरची कसरत कमी होण्याची शक्यता आहे. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील, करिअरमधल्या समस्या मार्गी लागतील आणि एखादा अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. घर आणि करिअर यांच्यामध्ये चांगला समतोल निर्माण होईल. म्हणून प्रॉपर्टी, पैसा किंवा करिअरशी संबंधित महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर हा काळ उपयोगी ठरू शकतो. कर्क राशी कर्क राशीसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या थोडा जड आहे. मनावर विनाकारण काळजी आणि ताण वाढू शकतो. कौटुंबिक बाबतीत, विशेषतः मॅरेज लाईफमध्ये शांत राहणं महत्त्वाचं आहे. मुलं किंवा कुटुंबाबाबत छोट्या गोष्टीची जास्त काळजी वाटू शकते. डोळ्यांची काळजी घ्या. आर्थिक व्यवहारामध्ये विशेष सावधगिरी बाळगा. कुणाला पैसे देताना, घेताना किंवा गुंतवणूक करताना घाई करू नका. निष्काळजीपणा आणि आर्थिक नुकसान देऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हा कायमचा काळ नाही. पुढील काही महिन्यात परिस्थितीमध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. सिंह राशी आता येते सर्वात महत्वाची रास सिंह. कारण सूर्य स्वतःच्या तुमच्या राशीत प्रवेश करत आहे. यामुळे या गोचराचा थेट परिणाम सिंह राशीवर होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्या.
डोळे आणि हाडाशी संबंधित त्रासाकडे दुर्लक्ष करू नका. इजा किंवा अपघातापासून सावध राहणं आवश्यक आहे. कौटुंबिक जीवनात विशेषतः मुलांशी संबंधित थोडा ताण निर्माण होऊ शकतो. करिअरमध्ये मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी अहंकार किंवा रागामुळे अनावश्यक परिस्थिती निर्माण करू नका. शांत राहिला तर अनेक अडचणी टाळता येतील. कन्या राशी कन्या राशीसाठी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. डोळे आणि हाडाशी संबंधित समस्याबद्दल सावध राहा. अपघात आणि इजांपासून विशेष काळजी घ्या. करिअरमध्ये घाईघाईने नोकरी बदलण्याचा निर्णय घेऊ नका. पैशाच्या बाबतीत नियोजन आवश्यक आहे. या काळात कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. घरात शुभ कार्य, पाहुण्यांचं येणं जाणं असं चांगलं वातावरण असेल. पण त्यासोबत जबाबदाऱ्या वाढतील. घाबरू नका. एक एक गोष्ट व्यवस्थित हाताळा. तूळ राशी तूळ राशीसाठी आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. गेल्या काही काळातील अडचणी हळूहळू कमी होतील. करिअरमध्ये मोठा आणि फायदेशीर बदल होण्याची शक्यता आहे. या बदलामुळे पद आणि पैसा दोन्हीच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो. जुन्या समस्या एक एक करून सुटतील. कुटुंबातील प्रश्न असोत किंवा करिअरमधील परिस्थिती रुळावर येताना दिसेल. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. म्हणून ही संधी हातातून जाऊ देऊ नका. वृश्चिक रास वृश्चिक राशीने गेल्या काही काळात कुटुंब आणि करिअरमध्ये बराच ताण सहन केला आहे. पण आता परिस्थिती बदलत आहे. करिअरमधील अडकलेली कामं मार्गी लागतील. पैशाचा प्रभाव सातत्याने सुधारू शकतो. कर्ज कमी करण्यासाठी संधी मिळू शकते. घर, प्रॉपर्टी किंवा गाडी घेण्याचा विचार असेल तर तोही पुढे जाऊ शकतो आणि त्यातून जागा बदलण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. म्हणून करिअरच्या संबंधित मोठा निर्णय घ्यायचा असेल तर या काळाचा उपयोग करा. धनुराशी धनुराशीसाठी करिअरमध्ये मेहनत जास्त आणि अपेक्षित फळ कमी अशी परिस्थिती दिसत आहे. ऑफिसमध्ये विनाकारण वाद टाळा, कारण छोटा वाद मोठ्या समस्येचं कारण ठरू शकतो. जोडीदाराच्या आरोग्याकडे पण लक्ष द्या. लांबचा प्रवास करताना विशेष काळजी घ्या. प्रवास करून वेळ आणि पैसा खर्च झाला पण अपेक्षित काम पूर्ण झालं नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून मोठे निर्णय घेण्याआधी थोडा वेळ थांबा. मकर राशी मकर राशीसाठी हा सूर्यगोचर सर्वाधिक सावधगिरीचा आहे. वृषभ आणि कन्या राशीसोबत मकर राशीवरही याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसत आहे. आरोग्याबाबतीत पूर्णपणे सतर्क राहा. इजा, अपघात किंवा हाडाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. तुमची दशा सध्या अनुकूल नसेल तर परिणाम अधिक जाणवू शकतो. करिअरमध्ये सगळं जसं चाललं आहे तसं चालू द्या. या काळात मोठा बदल करण्याची घाई करू नका. आई वडील, जोडीदार आणि मुलाच्या आरोग्याकडेही लक्ष द्या आणि शक्य असेल तर मेडिटेशन करा. कुंभ राशीसाठी मानसिक पातळीवर थोडा दबाव जाणवू शकतो. विनाकारण काळजी, अस्वस्थता आणि नकारात्मक विचार वाढू शकतात. प्रेमसंबंध, मैत्री किंवा जवळच्या नात्यामध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात. म्हणून या काळात संवाद आणि संयम खूप महत्त्वाचा आहे. करिअर किंवा पैशाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घाईने घेऊ नका. निष्काळजीपणा टाळा. मीन राशी शेवटी मीन राशीसाठी एक चांगली बातमी. सूर्याचा हा बदल तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. गेल्या काही काळातील कठीण परिस्थितीमधून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्ट नंतर आरोग्यामध्ये सुधारणा होईल. मानसिक ताण कमी होईल. करिअरमध्ये बदल करण्याचा विचार करत असाल तर तो फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला त्रास देणारे विरोधक किंवा शत्रू यांच्यावर मात करण्याची संधी मिळेल. म्हणून करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळाली तर ती सोडू नका. मेहनत करा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. अंतिम निष्कर्ष तर आता संपूर्ण राशीचं चित्र एकदा स्पष्टपणे पाहूया. मिथुन, तूळ आणि मीन या 3 राशींसाठी हे सर्वाधिक सकारात्मक दिसत आहे. करिअर, पैसा आणि अडकलेली कामं यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वृषभ, कन्या आणि मकर या तिन्ही राशींनी विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. आरोग्य, अपघात, करिअरचे निर्णय आणि आर्थिक व्यवहार या चारही बाबतीत घाई टाळा. आणि मेष, कर्क, सिंह, धनु आणि कुंभ या राशीसाठी काळ मिश्र स्वरूपाचा आहे. म्हणून संधी आहेत पण त्यासोबत सावधगिरी पण आवश्यक आहे. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर
हा काळ केवळ सूर्याच्या राशीच्या परिवर्तनामुळे महत्त्वाचा नाही, कारण याच काळात चंद्रग्रहणाचा प्रभाव पण येणार आहे. त्यामुळे ग्रहणाचा तुमच्या राशीवर आणि जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे, यावर आपण स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा करणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, अमुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ चुकवू नका. तोपर्यंत काळजी घ्या, सकारात्मक राहा. नमस्कार. ग्रहांचे संकेत, भविष्याचे चाहूल अमोक सोबत जाणून घ्या. धन्यवाद.